आणि इकडे समिया स्वतःच्या हाताने शॉपिंग करते. समिया नमस्कार, मी ज्योत्स्ना तुम्हा सगळ्यांचं आपल्या इंडियन फॅमिली इन यूके यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की आज आम्ही आमच्या बेबीचा फेस रिव्हील करणार आहे. म्हणजे त्याला ऑलमोस्ट 2.5 मंथ झालेले आहे आणि आता आम्ही ठरवलं आहे की त्याचा फेस तुम्हाला सगळ्यांना दाखवायचा, कारण आता तो खूप जास्त ॲक्टिव्ह झालेला आहे. म्हणजे आम्ही काही बोललो की त्याला रिस्पॉन्स वगैरे पण द्यायला लागलेला आहे. तर ती सगळी मजा, त्याची गंमत, शिवाय आवाज वगैरे तो करायला लागला. आता बाकीचे पण हालचाल वगैरे काय काय करतो ते सगळे तुम्हाला दाखवायचे आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये. म्हणून ठरवलं की आज आपण फेस रिव्हील करूया. सो आम्ही फेस रिव्हील थोड्याच वेळात करू, पण त्याच्या आधी आम्हाला थोडीशी ग्रॉसरी शॉपिंग करायची आहे. सो आम्ही थोडीशी शॉपिंग करून येऊ आणि त्याच्यानंतर आम्ही तुमच्याबरोबर फेस रिव्हील करू. तर व्हिडिओ पुढे पुढे पाहत राहा फेस बघण्यासाठी. तर आता आम्ही इकडे आलो शॉपिंगसाठी. ते इथे असे बास्केट तर ठेवलेच आहे, शिवाय तिथे छोट्या ट्रॉलीज पण ठेवलेल्या आहेत. तर समियाने आता छोटी ट्रॉली घेतली आहे. समिया कम हियर, दिस साइड. नको, स्लोली स्लोली. Samia, go slowly, slowly. Where is daddy? Where is daddy? आणि इकडे समिया स्वतःच्या हाताने शॉपिंग करते ना. किती सारी ट्रॉली भरून घेतलं का सामान. असं कसं चालणार तू. आणि आता आम्ही शॉपिंग करून आलो. कुठूनही येऊ आम्ही, समियाला आधी पार्कमध्येच जायचं असतं, घरी नंतर जाणार ती. तर आता इथे 5 मिनटं खेळणार, त्याच्यानंतर आम्ही जाऊ घरी. तर सुहास आणि बाळ आमचं पुढे गेले घरी, आम्ही दोघी पाठी थांबलेलो आहोत. त्या नुकतंच तुम्ही बघितलं असेल समिया पार्कमध्ये खेळत होती. त्याच्या आधी आम्ही शॉपिंगला गेलो होतो. सो शॉपिंग करून आलो आहे आणि समियाला पण थोडा वेळ पार्कमध्ये खेळायला दिलं होतं, त्याच्यामुळे ती पण थोडीशी शांत झाली. ज्याची आम्ही वाट बघत होतो की तुमच्या सगळ्यांसमोर बाळाचा फेस रिव्हील करायचा. सो तो क्षण आता आलेला आहे. थोड्याच वेळात तुम्हाला कळेल की बाळ कोणासारखं दिसते. अलेक्झांडर. सो बाळाचं नाव आम्ही कबीर ठेवलेलं आहे बर्थ सर्टिफिकेटनुसार, पण समियाने पोटामध्ये असतानाच बाळाचं नाव ठरवलं होतं. इवन तिला तेव्हा जेंडर पण माहिती नव्हतं, तरी ती अलेक्झांडरच बोलायची. सो लाडाने त्याला आम्ही घरी आता अलेक्झांडरच बोलतो. सो अलेक्झांडर. ओ कुठे बघायचं, कुठे कुठे कसे करायचे आणि कसे गाडी चालवायची. बूम 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 बूम. कशी, बापरे इतकं जोरात चालव ना गाडी. कशी, बूम 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 बूम. दिशूम या दिशूम, या दिशूम दिशूम. आम्हाला फायटिंग करायला खूप आवडते. कसं करायचं, दिशूम ये दिशूम, ये दिशूम 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 दिशूम. आणि दीदी कुठे आहे, दीदीला बोलवा. दीदी 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 ये. तर आता त्याच्यासमोर कॅमेरा दिसतोय, त्याच्यामुळे तो कॉन्शियस झालाय. डॅडा डॅडा. कसं बोलायचं पिल्लू, कसं बोलायचं. डॅडा बोला. हो कसं बोलायचं. हो कसं. हां कुठे जाऊन आला, शॉपिंग करून आला. कुठे गेला होता कबीर, फिरायला गेला होता गाडीमध्ये बसून. हो कसं जातो कबीर, कसं जातं, असं जातं. कुठे जातं आणि बूम बूम फिरायला. अरे बापरे कसं असं बोलतो.
आणि कोण कोण फिरायला जातं? कबीर आणि दीदी आणि मम्मा डॅडा. आणि कशा जातात? बुम बुम करा. बुम बुम कशात? ब्रुम ब्रुम करा. ब्रुम ब्रुम. या दिशम या दिशम या दिशम 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 करा. कसं करायचं? हां कसं? असं बोल. कसं बोलतो तू? डॅडू. कसं बोलतो? डॅडू. डॅडू बोलतो. डॅडू. डॅडू आवडतं. डॅडू आवडतं की दीदी आवडते? कोण आवडतं? दीदी. बापरे, दीदी पण आवडते. अशी आवडते दीदी. हो अशा गप्पा मारायला लागतात. हो मग मस्त आहे. बापरे, किती मोठा आवाज तो. किती मोठा आवाज आहे. एवढा मोठा आवाज आहे तुझा. असा आवाज आहे. आणि आता काय खाणार कबीर? लॉलीपॉप खाणार. कसं लॉलीपॉप खायचं? दाखव. लॉलीपॉप कसं खायचं? कसं? एवढा अशा आवडतं लॉलीपॉप खायला. कुठे लॉलीपॉप तुझं? कुठे कुठे लॉलीपॉप आहे? हां. तर आता आम्ही चाललो आहोत बाहेर डिनरसाठी. डिनर म्हणजे आम्ही आज जाणार आहोत पिझ्झा खाण्यासाठी. तर माझ्या बड्डेची पार्टी राहिली होती आणि समिया आणि सुहासचं पाठी लागलं की बड्डे पार्टी दिली नाही, आमच्याकडून गिफ्ट तर घेतलं. सो आज मी त्यांना पार्टी देण्यासाठी चालली आहे. तर इथे आम्ही पिझ्झाच खाणार आहे कारण इथे तसं इंडियन फूड जास्त काही चांगलं मिळत नाही आणि मी पण खूप दिवस झाले पिझ्झा वगैरे असं जंक फूड काही खाल्लं नव्हतं. सो थोडीशी खाण्याची इच्छा पण झाली आहे. ते एक कारण आहे. तर समियाने असा सुंदर असा ड्रेस घातलेला आहे. हां आणि वॉच पण घातलेलं आहे ना. बार्बीचं वॉच आहे. समियाचं बार्बीचं वॉच आहे. तर आम्ही आता रेडी झालेलं आहे. आता आम्ही थोड्याच वेळात निघू इथून. आणि आता आम्ही पोहोचलो आहोत इथे पिझ्झा खाण्यासाठी. तर इथे लोकल शॉपमध्ये जास्त छान पिझ्झा मिळतात म्हणून आम्ही आलो या शॉपमध्ये. त्याचं नाव आहे शर्मा. चिकन विंग्स ती खाईल ते चिकन विंग्स ती. समिया काय खाणार इथे? फ्रेंच फ्राईज आणि चिकन आणि पिझ्झा पण ट्राय करायचा. आपण पिझ्झा खायला आलो ना. नको का? मला चिकन आणि फ्रेंच फ्राईज फक्त खायचं आहे. ठीक. अजून काय खायचं? आणि इकडे आमचा बेबी झोपतो. तर बाहेर आला की तो झोपतोच या गाडीमध्ये टाकलं की. सो त्या दिवशी बर्थडेचं सेलिब्रेशन जे झाले तुम्ही तर पाहिलंच असेल लास्टच्या ब्लॉगमध्ये. पण त्या दिवशी आम्ही फक्त बिर्याणी घरी बनवली होती कारण क्लायमेट चांगलं नव्हतं. सो बाहेर कुठे जाता आलं नाही. पण समियाला पार्टी हवीच होती माझ्याकडून कारण तिने मला गिफ्ट दिलं होतं ना. मग तिला विचारलं पार्टीमध्ये तुला काय हवं आहे. तर ती म्हणाली की पिझ्झा आणि फ्रेंच फ्राईज खायचं आहे. सो पिझ्झा ती कधी खात नाही म्हणून म्हटलं की चला ती स्वतःहून मागते तर तिला खायला घेऊन जावं म्हणजे त्या निमित्ताने ती खाईलसुद्धा. तर फ्रेंच फ्राईज आता आलेला आहे आणि पिझ्झाची आता आम्ही वाट बघते. पिझ्झा आता थोडासा येते आणि समिया पिझ्झा खाणार आहे. हो ना. सुरू करणार. आणि इकडे आम्ही मागवलंय बार्बेक्यू चिकन पिझ्झा आणि इथे मागवलंय चिकन शॉर्मा. तर किती मोठा संपेल की नाही याची शंका आहे. तर मी पिझ्झाने सुरुवात करते. तर इथे म्हणजे पिझ्झा तर इथे लोकल शॉपमध्ये भरपूर ठिकाणी मिळतात पण मला इथलाच आवडतो जास्त कारण इकडचे सॉस खूप छान असतात. गोड आहे. तिला पण दे. पिझ्झा आहे ना समियालाच पहिला समिया पिझ्झा ते बोलतील ती बघ. समिया हो बस पिझ्झा तू खाणार आहेस ना. आता तू बोली ना पिझ्झा खाणार आहे. खूप गरम आहे.
इथे जास्त गरम करण्याची पद्धत नाही वाटत. नीट नीट नीट. अरे खा, चीज आहे, चीज आहे. आणि इकडे समिया पिझ्झा खाण्यासाठी आली होती. ते फ्रेंच फ्राईज फक्त खाल्ले आणि आता ती खेळायला लागली इथे. तर ती काही पिझ्झा खात नाही म्हणून तिच्यासाठी आता चिकन तू खाण्यासाठी आले पिझ्झा का नाही खाल्ला मग? तू खाल्लाच नाही आणि कसं आधीच ठरवलं? आता आम्ही पिझ्झा खाऊन आलोय. भारी पिझ्झा होता. समीला काय आवडला? समीने तर पिझ्झा खाल्ला नाही. तुला काय आवडलं? मला चिकन आणि पिझ्झा तर तू खाल्लाच नाही. फ्रेंच फ्राईज खाल्लेस तू. आता आम्ही पिझ्झा खाऊन घरी आलो आणि घरी आल्या आल्या पहिला समीचा प्रश्न होता की आता जेवणामध्ये काय बनवणार आहे रे मम्मा. तर नेहमीप्रमाणे तिला बाहेरचं काहीच आवडत नाही. ते प्रूफ झालेलं आहे. तर समीने तरी पण आज थोडंसं खाल्लं. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये.